संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्वशांतीदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञासूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी औरंगाबाद शहरातील संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क या ठिकाणी वर्षावासकालीन धम्मसंस्काराच्या निमित्ताने उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका आपल्या सर्वांप्रती मी प्रथमतः मंगलकामना अर्पण करतो आणि आजच्या धम्मदेसनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, आजपासून वर्षावासाला सुरुवात झालेली आहे। आषाढी पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमेच्या 3 महिन्याच्या पवित्र या वर्षावासकालीन कालावधीमध्ये स्वतःचं मंगल साधण्यासाठी धम्माचरण करून आपल्या जीवनामध्ये पुण्य संपादित करण्यासाठी याही वर्षी आपण या वर्षावासाच्या धम्माचरणाला धम्मसंस्काराला सुरुवात केलेली आहे। आषाढी पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमेच्या या 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये तथागतांद्वारा उपदेशित एका महत्त्वपूर्ण तत्त्वज्ञानाला जाणण्याचा, त्याला आपल्या आचरणामध्ये आणण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। मागील वर्षी आपण म्हणजे दरवर्षीच आपण वर्षावास या ठिकाणी संपन्न करीत असतो। याही वर्षी आपण अतिशय आनंदाने हा वर्षावास धम्माचरणाने संपन्न करीत आहोत। बरेच लोक आहेत की ज्यांना असं वाटतं की आपणही आपल्या जीवनामध्ये पुण्य संपादित करावं, आपणही आपल्या जीवनामध्ये धम्माचं आचरण करावं। तर उपासक उपासिकांनो, वर्षावास म्हणजे तुमच्या जीवनामध्ये पुण्यकर्म करण्याची खूप मोठी संधी आहे। धम्माचं काटेकोरपणे आचरण करण्याची खूप मोठी संधी आहे। अशी संधी दरवर्षी तुम्हाला केवळ वर्षावासामध्येच प्राप्त होत असते, इतर वेळी तुम्हाला ही संधी प्राप्त होत नाही। त्यामुळे उपासक आणि उपासिकांनी या वर्षावासाच्या 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त पुण्यकर्म करण्याचा संकल्प करावा, जास्तीत जास्त धम्माचं आचरण करण्याचा संकल्प करावा। जे लोक खूप चांगलं धम्माचं आचरण करतात, नक्कीच त्यांना धम्माचरणाचं फळ प्राप्त होते। वर्षावास सगळीकडे सुरू झालेला आहे। आपणही वर्षावासामध्ये उपवास व्रताचं पालन करीत आहोत। भगवान बुद्धाच्या काळापासून ही परंपरा सुरू आहे बघा वर्षावासाची, म्हणजे 2500 वर्ष झाली वर्षावासाची जी परंपरा आहे। या परंपरेला 2500 वर्ष झालेली आहेत। म्हणजे स्वतः भगवान बुद्धांनी त्यांच्या जीवनामध्ये असे 45 वर्षावास केले होते। 45 वर्षावास केले आणि या 45 वर्षावासांमध्ये सतत कंटिन्युअसली बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या सुखासाठी भगवान बुद्ध फिरत राहिले, धम्माचा प्रचार करत राहिले। ही परंपरा भगवान बुद्धाने स्थापन केलेली आहे। त्यामुळे वर्षावासाच्या सुरुवातीला हा वर्षावास म्हणजे काय आहे हे थोडं समजून घेतलं पाहिजे। वर्षावासाचं काय महत्त्व आहे, त्यामागची पार्श्वभूमी काय आहे
हे थोडंसं आपण समजून घेतलं पाहिजे. तर बघा, भगवान बुद्धाच्या काळामध्ये हे परंपरा सुरू झाली वर्षावासाची. जसं कालच्या प्रवचनात मी तुम्हाला सांगितलं की भगवान बुद्धांनी आपला पहिला वर्षावास सारनाथमध्ये मृगदाय वनामध्ये केला होता. आणि शेवटचा जो वर्षावास आहे म्हणजे 45वा वर्षावास वैशाली, आम्रपालीची वैशाली म्हणतो ना आपण, ते जे वैशाली नगर होतं त्या वैशालीमध्ये आपल्या शेवटचा वर्षावास केला. 45वा वर्षावास आहे. ही वर्षावासाची परंपरा स्वतः भगवान बुद्धांनी स्थापन केलेली आहे. आणि आज तागायत संपूर्ण बौद्ध जगतामध्ये वर्षावासाची परंपरा आजही आचरणामध्ये आणली जात असते. म्हणून वर्षावास महत्त्वाचा आहे. तुम्ही जे त्रिपिटक आहे, बौद्ध धम्माचं जे साहित्य आहे त्रिपिटक, त्या त्रिपिटकामध्ये विनयपिटक नावाचा ग्रंथ आहे. विनयपिटक की ज्या ग्रंथामध्ये भिक्खू आणि भिक्खुणींचे विनय सांगितलेले आहेत. कोणते कोणते विनय पालन करावं भिक्खूने भिक्षुणींनी, त्या विनयांचं संगायन त्या विनयपिटक नावाच्या ग्रंथामध्ये केलेलं आहे. आणि त्याच ग्रंथातील एक महावग्ग नावाचा भाग आहे. महावग्ग म्हणजे विनयपिटकामध्ये महावग्ग म्हणून एक चॅप्टर आहे. त्या चॅप्टरमध्ये या वर्षावासाची विनयावली आपल्याला वाचायला मिळते. म्हणजे ह्या प्रत्येकाचा उल्लेख केलेला आहे. वर्षावासाची विनयावली त्याच्यामध्ये आहे. त्याला वर्षाप नायिका स्कंधक असं म्हटलेलं आहे. वर्षाप नायिका त्या सुत्तामध्ये, त्या विनयामध्ये वर्षाप नायिका म्हणजे वर्षावासाला सुरुवात करण्यापासून तर शेवट करण्यापर्यंतचे जेवढे काही नियम आहेत त्या सर्वांचा उहापोह या वर्षाप नायिकामध्ये केलेला आहे. बघा, एकदा भगवान बुद्ध राजगृहाच्या वेळूवनामध्ये विहार करीत असताना त्यावेळेला भरपूर पाऊस सुरू होता. जसं बघा आता वर्षा सुरू आहे, पाऊस सुरू होता, जिकडे तिकडे शेतीची कामं सुरू होती. तर शेतीची कामं सुरू असताना तेव्हा मात्र भिक्षू म्हणजे फिरत राहायचे. जोपर्यंत वर्षावास सुरू झालेला नव्हता तोपर्यंत सगळे भिक्षू फिरत राहायचे. उन्हाळ्यामध्ये पण फिरत राहायचे, भर गरमीमध्ये फिरायचे. बघा, पायांचे सालं निघायचे बघा गरमीमुळं, तरीसुद्धा भिक्षू फिरत राहायचे. हिवाळ्यामध्ये अत्यंत थंड वातावरणात सुद्धा फिरायचे. आणि पावसाळ्यात इतका पाऊस असूनसुद्धा भिक्षू कंटिन्युअसली फिरायचे. तर बघा, जे सामान्य लोक होते ते सामान्य लोक भिक्षूंना दूषण देऊ लागले, भिक्षूंना बरं वाईट म्हणू लागले. लोक म्हणायचे, अरे हे बघा, हे भगवान बुद्धाचे भिक्षू बघा पावसाळ्यातसुद्धा फिरतात. अरे हे भगवान बुद्धाचे भिक्षू बघा, हे पावसाळ्यातसुद्धा फिरतात. इतक्या बिचाऱ्या शेतकऱ्यांनी शेतामध्ये बीज पेरलं, त्या बीजावर पाय देऊन जातात, शेतकऱ्याचं नुकसान करतात. अरे बघा, हे भगवान बुद्धाचे भिक्षू बघा पावसाळ्यात पण फिरत राहतात. यांना का समजत नाही एका ठिकाणी थांबा म्हणून? ते बघा बरं. मग त्या लोकांनी ते असं म्हणतात की मग ते बघा, ते जैन साधू बघा, जैन धर्म माहीत ना तुम्हाला, वर्धमान महावीर भगवान बुद्धाचे समकालीन होते. तर ते म्हणायचे, ते बघा, ते जैनांचे ते जैन साधू बघा पावसाळ्यामध्ये कसं एका ठिकाणी राहतात, चातुर्मास करतात. बघा, त्यावेळेस चातुर्मास करायची परंपरा तेव्हा पण होती. आज बघा, तुम्ही बघितलं तर औरंगाबाद वर्तमानपत्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी जैन समाज राहतो तर तिथे चातुर्मास सुरू झालेला आहे. जसं आपल्याकडे 3 महिन्यांचा वर्षावास करतात तसं त्यांच्यामध्ये पण 4 महिन्यांचा चातुर्मास करण्याची परंपरा आहे. तर लोक दूषण लावायचे, अरे ते बघा, ते भिक्षू बघा पावसाळ्यातसुद्धा फिरतात. हे बघा ना, जैन साधू पावसाळ्यामध्ये एकाच ठिकाणी राहतात, कुठे जात नाही. एवढंच काय, तर चिमणी काय म्हणायचे लोक, ते चिमणी बघा, ते चिमणीसुद्धा पावसाळ्यामध्ये स्वतःचं घरटं बनवते आणि त्या घरटामध्ये राहते, कुठं फिरत नाही. पण हे भिक्षू फिरतात, या भिक्षूंना समजत नाही, हे सतत कंटिन्युअसली फिरत राहतात, हे भिक्षू फिरत राहतात. तर असं लोकांनी दूषण लावायला सुरुवात केली. तेव्हा ही म्हणजे ही जी लोकवार्ता आहे ही भगवान बुद्धांपर्यंत पोहोचली. आणि तेव्हा भगवान बुद्धांनी राजगृहामध्ये त्या वेळूवनामध्ये सगळ्या भिक्षूंना एकत्रित जमवलं आणि मग भिक्षूंना उपदेश केला की भिक्खूंनो, पावसाळ्याच्या ऋतूमध्ये एकाच ठिकाणी राहून वर्षावास करण्याची मी अनुमती देत आहे. आणि मग तिथून
वर्षावास करण्याची परंपरा सुरू झालेली आहे. म्हणजे हा परंपरा हा इतिहास आहे या वर्षावास सुरू करण्यामागचा. तर बघा, वर्षावासामध्ये सगळीकडे पाऊस सुरू असतो, नद्यांना महापूर येतात, शेतकरी आपली शेतामधली कामं सुरू करतात, नद्यांना महापूर आल्यामुळे कित्येक गावं वाहून जातात, कित्येक लोक पावसाळ्यामध्ये आजारी पडतात. असे प्रसंग भिक्षूवर सुद्धा आले होते. आणि म्हणून या पावसाळ्याच्या ऋतूमध्ये जो काही नैसर्गिक त्रास होतो धम्मप्रचार करताना, त्या त्रासापासून मुक्त होण्यासाठी भगवान बुद्धांनी म्हणजे ही वर्षावासाची परंपरा सुरू केलेली आहे बघा. आणि म्हणून वर्षावासाची परंपरा बुद्ध काळापासून सुरू आहे. त्या वर्षावास या शब्दामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे. वर्षावास, वर्षा म्हणजे पाऊस, वास म्हणजे राहणे. म्हणजे पावसाच्या ऋतूमध्ये एकाच ठिकाणी राहून भिक्खू संघाने धम्माचं वाचन मनन चिंतन करावं, किंवा त्या ठिकाणी येणाऱ्या उपासक उपासिकांना धम्माचा उपदेश करावा, त्यांना धम्माचा उपदेश करून त्यांना धम्मवान बनवावं, शीलवान बनवावं, एकाच ठिकाणी राहून धम्माचं चिंतन मनन करावं. अशा प्रकारची वर्षावासाची परंपरा बुद्ध काळापासून सुरू झालेली आहे. काही लोक, आता आम्ही बघतो काही ठिकाणी, तर एक उपासिका म्हणे, काय भंतीजी म्हणे, हा वर्षावास पावसाळ्यामध्ये कोण येतो म्हणे. म्हटलं वर्षावास पाऊस उन्हाळ्यात काहीच नाही म्हणे, पावसाळ्यामध्ये ते चिखल येतो, चिखल असतो म्हणे, विहारात जाताना पाय भरतात म्हणे आमचे, पावसाळ्यात जायची इच्छा होत नाही, घराच्या बाहेर निघायची इच्छा होत नाही. जर वर्षावास उन्हाळ्यामध्ये असतात तर किती बरं झालं असतं. अरे म्हटलं वर्षावासाचाच अर्थ वर्षामध्ये वास करणे आहे, वर्षावास उन्हाळ्यामध्ये कसा येईल, नाही की. म्हणजे लोकांना अर्थ माहीत नाही आहे. वर्षावासाचा अर्थच आहे की पावसाळ्याच्या ऋतूमध्ये इतरत्र न फिरता एकाच ठिकाणी वास करून, एकाच ठिकाणी विहार करून, धम्माचं वाचन मनन चिंतन करून धम्मवान बनण्याचा प्रयत्न करण्यासाठीच ही वर्षावासाची परंपरा सुरू झालेली आहे. बघा, या परंपरेला अनुसरूनच आपण दरवर्षी आपल्या संघरत्न बुद्धविहारामध्ये वर्षावास संपन्न करत असतो. मागच्या वर्षी आपण वर्षावास संपन्न केला, तुम्ही सगळेच जण वर्षावासामध्ये होते. मागील वर्षावासामध्ये आपण एका महत्त्वपूर्ण विषयाला सुरुवात केली होती. आपण दैनंदिन धम्मसंस्कारामध्ये जे काही आपण धम्मसंस्कारामध्ये म्हणतो किंवा बोलतो, त्या सर्व धम्मसंस्काराचा शब्दशः अर्थ जाणण्याचा आपण मागच्या वर्षावासामध्ये प्रयत्न केला. अगदी अरहंगपासून जे आपण सुरुवात करतो आपली वंदना, अरहंगपासून नंतर मग त्रिशरण, नंतर पंचशील, अष्टशील, त्रिरत्न वंदना, बुद्धांचे 9 गुण, धम्मवंदना, धम्माचे 6 गुण, संघवंदना, संघाचे पुन्हा 9 गुण, आणि बुद्धपूजा, या धम्मसंस्काराचे सर्व महत्त्वपूर्ण संस्काराचा शब्दशः अर्थ जाणून त्याचं स्पष्टीकरण आपण मागच्या वर्षावासाच्या दरम्यान केलं होतं. या वर्षावासामध्ये सुद्धा आम्ही असा विचार केला होता की म्हणजे जसं बाबासाहेबांनी लिहिलेला ग्रंथ आहे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आहे, दरवर्षी आपण वाचतो, किंबहुना बऱ्याच ठिकाणी हाच ग्रंथ वाचला दरवर्षी. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म कोणाला समजो की ना समजो, पण लोक दरवर्षी हाच ग्रंथ वाचतात. आणि ग्रंथ पण वाचतात तर कसं, त्याला आजकाल पोथी स्वरूप आलेलं आहे. म्हणजे आम्हाला काही लोक बोलवतात ना प्रवचनाला, तर प्रवचनाला गेल्यानंतर सुद्धा काय म्हणतात, सगळं प्रवचन झालं, चांगलं प्रवचन झालं, लोक एकदम आनंदी झाले, भंतेजी एक पान तरी वाचा बरं. म्हटलं नाही वाचायचं काय होईल, बाबासाहेब नाराज होतील. नाही वाचावं लागते म्हणे. कोण सांगितलं तुम्हाला असं. म्हणजे असं होतं की जर आपण रोज वाचतोय आणि एका दिवशी जर वाचलं नाही तर काहीतरी प्रकोप होईल, काहीतरी अनैसर्गिक हानी होईल, असं डोक्यामध्ये आहे. बघा त्या पोथी वाचतात लोक, त्याप्रमाणे त्याला काही ठिकाणी बघा रूप आलेलं आहे. असं ना काहीही होत नाही. धम्म आचरण करणं महत्त्वाचं आहे, धम्म समजून घेणं महत्त्वाचं आहे. आपण म्हणतो संकल्पगाथेमध्ये, धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेती अस्मिन् लोके परम नीच. धम्मं चरे सुचरितं, धम्माचं सुचरण करा. धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे, धम्माचं दुराचरण करू नका.
नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेती. जो कोणी धम्मचारी आहे, म्हणजे जे विशिष्ट प्रकारचे कपडे घातल्याने कोणी धम्मचारी होत नाही, तो खरोखर प्रत्यक्ष धम्माचं आचरण करतो. धम्मचारी एखादा धम्मचारी किंवा धम्मचारीणी, धम्माचं आचरण करणारा, धम्माचं आचरण करणारी, धम्मचारी सुखं सेती. धम्मचारी सुखाने झोपतो, सुखाने विहार करतो. अस्मिन लोके, या लोकामध्ये, म्हणजे ज्या लोकात आपण जन्म घेतला, अस्मिन लोके, या लोकात तर सुखाने झोपतो, सुखाने उडतो, सुखाने विहार करतो. अस्मिन लोके परमनिच, परलोकातसुद्धा सुखाने विहार करतो. मृत्यूच्या नंतर त्याला सुगतीचा लाभ होतो. बघा धम्माचं आचरण किती महत्त्वाचं आहे. आणि म्हणून धम्माचं सुचरण करण्यासाठी, धम्माचं चांगलं आचरण करण्यासाठी आपल्याला धम्म समजून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणून दरवर्षी आपण वर्षावासामध्ये धम्माचे जे काही विविध तत्त्व आहेत त्या तत्त्वांना घेऊन तुम्हाला जसं समजेल उमजेल त्या शब्दांमध्ये आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो. आता काही लोकांना म्हणजे चांगल्या प्रकारे समजते, काही लोकांना थोडंसं समजते, काही लोकांना काही समजत नाही. तर हळूहळू आपण सुद्धा समजण्याचा प्रयत्न करूया. तर यावर्षी आम्ही असा विचार केला की मिलिंद प्रश्न ग्रंथ आपण वाचायला सुरुवात करू. तर नंतर आमचे भंतेजी म्हणाले की तुम्ही काय सुरुवात करू नका, कारण मिलिंद प्रश्न आम्ही वाचणार आमच्या विहारामध्ये. मग ते डबल होईल म्हणून यूट्यूबला. मला ठीक आहे बा, तुमची इच्छा, तुम्ही मिलिंद प्रश्न ग्रंथ वाचा, आम्ही दुसरं काहीतरी सुरुवात करू. नंतर धम्मबुद्धी भंतेजी आणि आम्ही जस्ट असंच चर्चा करता करता आमच्या हातामध्ये हे एक पुस्तक सापडलं बघा आमच्या ग्रंथालयातलं. या पुस्तकाचं नाव आहे, हिंदीमध्ये पुस्तक आहे, पाली वाङ्मय में बोधिसत्व सिद्धांत. आणि याचे लेखक आहेत डॉक्टर भदंत सावंगी मेधनकर. म्हणजे अगदी पहिल्या फळीतले हे भिक्षू होते, डॉक्टर भदंत सावंगी मेधनकर. आणि पुस्तकाचं नाव आहे पाली वाङ्मय में बोधिसत्व सिद्धांत. बघा भिक्षू संघातली जी पहिली फळी होती, भदंत आनंद कौसल्यायन, धर्मानंद कोसंबी, त्यानंतर भदंत डॉक्टर सावंगी मेधनकर, डॉक्टर भदंत धर्मकीर्ती, हे जे पहिल्या पिढीतले जे भिक्षू होते ना, या भिक्षूंनी त्या काळामध्ये जे पाली साहित्य होतं त्या पाली साहित्याचं मराठी किंवा हिंदीमध्ये भाषांतर केलं, जे आज आपल्याकडे उपलब्ध आहे. जसं भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म आपण वाचतो ना ग्रंथ मराठीमध्ये, पण बाबासाहेबांनी तो ग्रंथ मुळात इंग्रजी भाषेत लिहिला होता, इंग्रजी भाषेत लिहिला होता, पण आज आपल्याकडे मराठीमध्ये उपलब्ध आहे. तर भदंत डॉक्टर आनंद कौसल्यायन विद्वान भंतेजी होते बघा, त्यांनी त्या ग्रंथाचं हिंदीमध्ये भाषांतर केलं. मग हिंदीचं मराठीत, कन्नड, तेलुगू, पंजाबी अशा विविध भाषांमध्ये भाषांतर झालं. तर मी आपणास सांगत होतो की सहज चर्चा करता करता हे पुस्तक आम्हाला सापडलं. पुस्तक आहे पाली वाङ्मय में बोधिसत्व सिद्धांत आणि याचे लेखक आहेत डॉक्टर भदंत सावंगी मेधनकर. जर का तुम्हाला जर कुठे पुस्तक म्हणजे मिळालं कुठे दुकानामध्ये तर हे पुस्तक नक्की घ्या. हिंदीमध्ये आहे आणि थोडीशी हाय लेवलची हिंदी वापरलेली आहे. जर तुम्हाला खरोखरच भगवान बुद्धाच्या तत्वातील जो विषय आपण यावर्षी घेतलेला आहे 37 बोधिपाक्षीय धम्म, 37 बोधिपाक्षीय धम्म हा जर विषय तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजून घ्यायचं असेल तर हे पुस्तक नक्की वाचा. फार मूल्यवान पुस्तक आहे, हे ग्रंथराज आहे. हे पुस्तक नक्की घ्या आणि या पुस्तकाचं वाचन करा, कारण या पुस्तकामधूनच आम्हाला तो विषय मिळाला 37 बोधिपाक्षीय धम्म. बऱ्याच प्रवचनामधून आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी हा शब्दप्रयोग ऐकला असेल, 37 बोधिपाक्षीय धम्म. आमचे एक मोठे भंते जे आहेत भिक्खू संघाचे अध्यक्ष पूजनीय भदंत धम्मसेवकजी महास्तवीर, मुळावा तालुका उमरखेडमध्ये ते राहतात. तर या 37 बोधिपाक्षीय धम्मावर त्या काळामध्ये त्यांनी सुद्धा खूप प्रवचनं केली आणि आम्ही तेव्हा लहान होतो तर आम्ही नेहमी ते ऐकतो 37 बोधिपाक्षीय धम्म, 37 बोधिपाक्षीय धम्म, 37 बोधिपाक्षीय धम्म. पण आम्हाला त्यावेळेस समजत नव्हतं की हे 37 बोधिपाक्षीय धम्म नेमकं आहे काय.
पण जसं जसं अभ्यास करत गेलो आम्ही, अभ्यास करता करता या गोष्टी आम्हाला समजल्या, तर या बुद्ध तत्त्वज्ञानातील 37 बोधिपाक्षीय धम्माचा अभ्यास हा एवढा महत्त्वाचा आहे, कारण याचा अभ्यास केल्याशिवाय उपासक सुचरण किंवा धम्माचं आचरण करू शकत नाही. म्हणजे एखाद्याला जर धम्माचं सुचरण करायचं असेल तर त्या धम्मातील 37 बोधिपाक्षीय धम्म समजून घ्यावे लागतील. आपण बघा ते बॅनर बनवलं आपल्या वर्षावासाचं, बाहेरसुद्धा आपण बाहेर ते बॅनर लावलेलं आहे. ते बॅनरवर बघा आपण 37 बोधिपाक्ष धम्म कोणते कोणते आहेत त्याचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे. त्या सर्वांचाच उहापोह किंवा त्या सर्व 37 तत्वांचा स्पष्टीकरण या वर्षावासामध्ये आपण करणार आहोत. तेवढाच तुम्हाला एक अल्प परिचय म्हणून सांगतो की नेमके 37 बोधिपाक्षीय धम्म आहेत तरी काय. एका धम्म उपासक उपासिकाच्या जीवनामध्ये या 37 बोधिपाक्षीय धम्माचं काय महत्त्व आहे एक अल्प परिचय म्हणून तुम्हाला सांगतो. भगवान बुद्धाचा तत्वाला अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान आहे. एक बोधिसत्व, जसं आपण मागच्या वेळेस पण सांगितलं, एका बोधिसत्वाला, बोधिसत्व म्हणजे कोण? बोधी म्हणजे ज्ञान, सत्व म्हणजे प्राणी, म्हणजे ज्ञानाच्या मार्गावर आरूढ असलेला जो कोणी सत्व आहे ज्याला आपण बोधिसत्व म्हणतो. तर एक बोधिसत्व त्याच्या अनेक जातकांमध्ये विविध 10 पारमितांचं पालन करून, शेवटी 10 पारमितांचं पालन करून तो आपल्या एका जन्मामध्ये बुद्धत्व अवस्था प्राप्त करत असतो. तर सिद्धार्थ गौतम, ज्यांचा इतिहास आपण दरवर्षीच वाचलेला आहे, वाचतो दरवर्षी, सिद्धार्थ गौतमाने सुद्धा त्यांच्या अनेक जन्मामध्ये 10 पारमितांचं पालन करून, 10 पारमिता पूर्ण करून शेवटी त्यांनी आपल्या जीवनात म्हणजे सिद्धार्थ या जन्मामध्ये बुद्धत्वाची अवस्था प्राप्त केली होती. म्हणजे एका बोधिसत्वाला बुद्ध बनण्यासाठी 10 पारमिता पूर्ण कराव्या लागतात. त्या 10 पारमिता पूर्ण केल्यानंतर तो बोधिसत्व शेवटी बुद्धत्व अवस्था प्राप्त करतो. परंतु बांधवांनो, त्या 10 पारमितांच्याही अगोदर त्या बोधिसत्वाला या 37 बोधिपाक्षीय धम्माचा अभ्यास करावा लागतो. या 37 बोधिपाक्षीय धम्माचं चिंतन करावं लागते, सतत मनन करावं लागते, मेडिटेशन करावं लागते. तेव्हा जाऊन तो त्या 10 पारमितांचं पालन करतो, त्या 10 पारमितांना पूर्ण करतो. एवढं हे बघा महत्त्वाचं आहे. म्हणजे एक बोधिसत्व या 37 बोधिपाक्षीय धम्माचं चिंतन करून, आचरण करून शेवटी बुद्धत्व अवस्था प्राप्त करतो. बघा एवढं हे 37 बोधिपाक्षीय धम्म महत्त्वाचे आहेत. या शब्दामध्येच या बोधिपाक्षीय म्हणजे हे 37 बोधिपाक्षीय धम्मामध्ये याचा अर्थ दडलेला आहे. 37 म्हणजे काय? आपला अंक 37 प्रकार. बोधिपाक्षीय, बोधी म्हणजे ज्ञान, जसं म्हणतो बोधिसत्व, बोधी म्हणजे ज्ञान, बोधी म्हणजे ज्ञान, पाक्षीय म्हणजे अंग, म्हणजे 37 प्रकारचे हे ज्ञानाचे अंग आहेत. बोधिपाक्षीय धम्म हे 37 प्रकारचे ज्ञानाचे अंग आहेत की ज्या 37 ज्ञानाच्या अंगाला आपल्या जीवनामध्ये उतरवून, आपल्या जीवनामध्ये त्याचं आचरण करून एक बोधिसत्व सरते शेवटी बुद्धत्व अवस्थेला प्राप्त करतो. म्हणजे याचा अर्थ असा आहे की 37 बोधिपाक्षीय धम्म बुद्धत्व म्हणजे बुद्धत्व प्राप्त करण्याचा प्रवेशद्वार आहे की नाही. म्हणजे हे प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारातून जाऊन शेवटी पारमिता पूर्ण करून एक बोधिसत्व आपल्या जीवनामध्ये या 37 बोधिपाक्षीय धम्माला पूर्ण करतो आणि शेवटी बुद्धत्व अवस्था प्राप्त करत असतो. तर या 37 बोधिपाक्षीय म्हणजे 37 प्रकारच्या
या ज्ञानाच्या अंगांना या वर्षावासामध्ये आपण जाणणार आहोत. फार कठीण आहे बघाय, म्हणजे पाहिजे म्हणजे वाढते तेवढं सोपं नाही आहे. ते विचार करा की एक बोधिसत्व या सदोदित ज्ञानाला पूर्ण करून जेव्हा बुद्धत्व अवस्था प्राप्त करतो, हे काय म्हणजे पाहिजे तेवढे सोपं नाही आहे. याला फार चिंतन करून लक्षपूर्वक अगदी एकाग्र मनाने ते ऐकावं लागतं, तेव्हा ते समजून येतं. तेव्हा जाऊन या 37 बोधिपाक्षीय धम्माचं महत्त्व आपल्या लक्षात येते. बघा, भगवान बुद्धांनी या 37 बोधिपाक्षीय धम्माचं महत्त्व कसं विशद केलेलं आहे. एका ठिकाणी भगवान बुद्ध काय म्हणतात की शौर्य, शक्ती आणि गतीसाठी जसं जंगलामध्ये सिंह हा अग्रस्थानी आहे, बरोबर आहे, भगवान बुद्धाचं वचन आहे. भगवान बुद्ध काय म्हणतात की शौर्य, शक्ती आणि गतीसाठी जसं एका जंगलामध्ये सिंह हा अग्रस्थानी आहे, अगदी त्याचप्रमाणे धम्माच्या अंगामध्ये हे 37 बोधिपाक्षीय धम्म हे अग्रस्थानी आहेत. तर किती म्हणजे भगवान बुद्धांनी या 37 बोधी अंगांचं महत्त्व विशद केलेलं आहे. म्हणजे भगवान बुद्ध प्रत्येक ठिकाणी या बोधी अंगांचा उपदेश करतात. परंतु त्रिपिटकामध्ये जे बौद्ध धम्माचं साहित्य आहे, त्रिपिटक, सुत्तपिटक, विनयपिटक किंवा अभिधम्म पिटक, या त्रिपिटकामध्ये असं एका ठिकाणी मात्र या 37 बोधिपाक्षीय धम्माचा उल्लेख कुठेही केलेला नाही आहे. म्हणजे बुद्धानं असं डायरेक्ट कधी सांगितलं नाही की हे 37 प्रकारचे बोधीचे अंग आहेत, असं डायरेक्ट कुठं बोललेले नाही आहेत. परंतु विविध सुत्तांचा अभ्यास केल्यानंतर, विविध तत्वांचा अभ्यास केल्यानंतर सरते शेवटी भगवान बुद्धाच्या संपूर्ण धम्म तत्वाचा जो सार आहे या 37 बोधिपाक्षीय धम्मामध्ये आहे. जसं बघा, समुद्र असतो, तुम्ही बघितलं आहे, समुद्र अथांग आहे, समुद्र अमर्याद आहे, त्याला लिमिटेशन नाही आहे, अमर्याद पाणी त्या समुद्रामध्ये आहे. भगवान बुद्धाचा धम्मसुद्धा या समुद्रासारखा आहे, विशाल आहे, विशाल. या धम्मतत्वामध्ये स्वतः भगवान बुद्धांनी 82,000 स्कंधांचा उपदेश केलेला आहे. किती? 82,000 स्कंध. आणि भगवान बुद्धांचे जे अग्रश्रावक होते, त्या अग्रश्रावकांनी म्हणजे जे अरहंत भिक्षू होते भगवान बुद्धाच्या काळातील, त्यांचे 2,000 स्कंधांचे उपदेश आहेत. किती झाले? बुद्धांचे 82,000 उपदेश, बुद्धांचे 82,000 उपदेश आणि अग्रश्रावकांनी केलेले 2,000 उपदेश. या 84,000 उपदेशांचा जर सार तुम्हाला जाणायचा, सार, कारण 84,000 स्कंध, हे 84,000 उपदेश जर तुम्हाला वाचायला म्हटलं आम्ही तर तुम्हाला वाचता येणार नाही ना, कठीण आहे ना. हे 84,000 उपदेश कधी वाचावं आम्ही, ते कधी आम्हाला लक्षात येईल, कठीण आहे. हे 84,000 उपदेश वाचणं कठीण आहे. पण या 84,000 उपदेशांचा किंवा या 84,000 धम्म अंगांचा जो पूर्ण सार आहे, तुम्हाला सार समजते ना, काय सार समजतं? म्हणजे एका मोठ्या विशाल समुदायाचा एक छोटासा अंग की ज्यामध्ये त्या संपूर्ण समुदायाचं किंवा संपूर्ण समुदायाचं तत्व आपल्याला वाचायला मिळते, ऐकायला मिळते, अनुभवास मिळते. अगदी त्याप्रमाणे 84,000 धम्मस्कंधांचा सार म्हणजे हे 37 बोधिपाक्षीय धम्म आहेत. हे 37 बोधीचे अंग आहेत. एवढं महत्त्वपूर्ण तत्व या 37 बोधिपाक्षीय धम्मामध्ये आहे. आता भगवान बुद्ध त्यांच्या एका महत्त्वपूर्ण उपदेशामध्ये या तत्वांचा उपदेश करतात. कारण आम्ही जसं अभ्यास करतो, तत्वांचा अभ्यास करतो, तर आम्ही संदर्भसुद्धा देत असतो. म्हणजे आमच्या तोंडाचं म्हणून सांगत नाही, किंवा आम्हाला ते माहिती आहे म्हणून सांगत नाही, किंवा मला ते सगळं असं वाटतं, मला असं वाटतं की असं असं आहे म्हणून पण आम्ही सांगत नाही. भगवान बुद्धाने स्वतः सांगितलेलं आहे महापरिनिब्बाण सुत्तामध्ये. तर आपल्याकडे महापरिनिब्बाण सुत्ताचं पुस्तक असेल ना, छोटंसं पुस्तक आहे महापरिनिब्बाण सुत्त. या
निब्बाण सूत्रामध्ये स्वतः भगवान बुद्धांनी या 37 बोधिपाक्षीय धम्माचा उपदेश केलेला आहे. जेव्हा बघा भगवान बुद्धांनी माघ पौर्णिमेला महापरिनिर्वाणाची घोषणा केली होती की आजपासून 3 महिन्यांच्या नंतर तथागतांचं महापरिनिर्वाण होईल. आणि मग तिथून भगवान बुद्धांचा अंतिम जीवन प्रवास सुरू झाला. तर त्या अंतिम जीवन प्रवासामध्ये भगवान बुद्ध आपला शेवटचा वर्षावास संपवून वैशालीमध्ये आम्रपालीचं भोजन ग्रहण करतात आणि त्याच वैशालीच्या महावन कुटागार शालामध्ये विहार करीत असतात. एक विहार आहे. तुमच्यापैकी जर कोणी वैशालीला गेले असतील तर आजही त्या महावन कुटागार म्हणजे एक महावन कुटागार शाला म्हणून ते उत्खनित अवशेष आहेत जिथे भगवान बुद्धांनी महापरिनिर्वाणाची घोषणा केली होती. तर तिथे विहार करत असताना भगवान बुद्धांनी आनंदाला म्हटलं की आनंदा जा सगळ्या भिक्षूंना या ठिकाणी एकत्रित कर, मला भिक्षू संघाची चर्चा करायची आहे. पण ते आनंद बाहेर जातात. तिथे जमलेल्या सगळ्या भिक्खूंना बोलवतात. सगळे भिक्खू त्या ठिकाणी येतात, खाली बसतात, भगवान बुद्धांना अभिवादन करतात आणि त्यावेळेला भगवान बुद्ध त्या म्हणजे जमलेल्या त्या सर्व भिक्खूंना अतिशय महत्त्वाचा उपदेश करतात. बघा म्हणजे काही दिवसानंतर भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण होणार आहे की नाही. काही दिवसानंतर भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण होणार आहे. तर मृत्यूच्या अगोदर बघा भगवान बुद्धांनी हा उपदेश केलेला आहे. जसं बघा एक बाप असतो, वृद्ध झालेला आहे, आता तो अत्यंत वयस्कर झाल्यामुळे आता मरणार आहे. तर मरता क्षणापूर्वी तो आपल्या मुलाला जवळ बोलवतो आणि मग काय म्हणतो की बेटा आता मी मरणार आहे, परंतु मी सांगितलेल्या मी जे तुला काही शिकवलं त्याचं चांगलं आचरण कर बेटा. मी तुला जे काही चांगल्या गोष्टी दिल्या त्याची जपणूक कर बेटा. असं करतात आपल्या म्हणजे आपल्या परिवारामध्ये मरायच्या अगोदर कोणी असू द्या, जे वयस्कर लोक असतात मरण्यापूर्वी घरच्या लहानांना बोलून त्यांना सांगतात की असं असं वाग बेटा, मी गेल्यानंतर वाईट वागू नको. तर अगदी याप्रमाणे भगवान बुद्धांनी त्या भिक्षूंना जवळ बोलवलं आणि त्या भिक्षूंना उपदेश करतात. पाली वचन आहे, तुम्हाला ते पाली वचन ऐकता यावं याकरिता ते स्वतः बुद्ध वचन मी लिहिलेले आहेत. बुद्धाचं वचन आहे बघा. बुद्ध काय म्हणतात त्या भिक्षू संघाला. बुद्ध म्हणतात कतमेच भिक्कवे धम्मा मया अभिया देसिता एवो साधुकं उग्ग हेत्वा आसेवी तब्बा भावे तब्बा बहुलीकता तब्बा तद्दस्स बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय देसैत धम्मं अत्थाय हिताय सेयतिदं चत्तारो सत्तिपट्ठाना चत्तारो सम्मापद्धाना चत्तारो इद्धिपादा पंच इंद्रियानी पंचबलानी सत्तभोजंगा अर्य अठ्ठांगिक मग्गो अत्थी. हे बुद्ध वचन आहे, हे पाली वचन आहे. भगवान बुद्धांच्या शेवटच्या काळातील हे वचन आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे. काय म्हणतात भगवान बुद्ध, कतमेच भिक्कवे धम्मा. भिक्खूंनो कोणते धम्म आहेत, भिक्खूंनो कोणते धम्म आहेत. कतमेच भिक्कवे धम्मा मया अभिया देसिता, ज्याची देसना मी तुम्हाला केलेली आहे आतापर्यंत. म्हणजे मागच्या 45 वर्षाच्या माझ्या या बुद्धत्वाच्या प्रवासामध्ये मी तुम्हाला कोणत्या धम्माची देसना केलेली आहे. कतमेच भिक्कवे धम्मा मयं अभिया देसिता एवो साधुकं, त्या धम्माला साधुकं म्हणजे काय. तुम्ही म्हणता ना साधू काय होते म्हणजे चांगलं आहे, योग्य आहे, असंच त्याचा अर्थ होतो ना. साधू म्हणतो ना आपण. साधुकं एवो साधुकं, चांगल्या प्रकारे जाणा. उग्ग हेत्वा आसेवी तब्बा म्हणजे त्याचं चांगल्या प्रकारे सेवन करा, त्याचं चांगल्या प्रकारे आचरण करा. भावे तब्बा, त्याची चांगल्या प्रकारे भावना करा, हे चिंतन करा, मेडिटेशन करा. त्यानंतर बहुलीकता तब्बा, त्याला वाढवा.
त्याच्यामध्ये वृद्धिंगत करा, त्याला कमी होऊ देऊ नका, त्याच्यामध्ये वाढ 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 करत राहा, त्याला वृद्धिंगत करत राहा. बहुलीकदा तब्बा तद्दस, अशा प्रकारे बहुजन हिताय बहुजन सुखाय, हे बहुजनांच्या हितासाठी आणि बहुजनांच्या सुखासाठी, बहुजन हिताय बहुजन सुखाय, लोकानुकंपाय, लोकांवर अनुकंपा करण्यासाठी, लोकांवर करुणा करून लोकांवर अनुकंपा करण्यासाठी, अथ्थाय हिताय, आणि स्वतःचंही मंगल करण्यासाठी. हे स्वतःचं जर मंगल कराच तुम्ही, स्वतःचं जे ब्रह्मचर्य व्रत आहे त्याला चिरस्थायी ठेवण्यासाठी या मी उपदेशिलेल्या तत्वांचं तुम्ही चांगल्या प्रकारे त्याची भावना करा, त्याचं चिंतन करा, त्याचा अंगीकार करा, स्वतःचंही पण मंगल करा आणि दुसऱ्यांचं पण मंगल करा. तर मग अथ्थाय हिताय सेयथिदं, असे कोणते धम्म आहेत? मग भगवान बुद्ध पुढे म्हणतात चत्तारो सत्तिपठ्ठाना. पाली शब्द आहे चत्तारो म्हणजे चार. चत्तारो सत्तिपठ्ठाना, चार स्मृतिपस्थान. बाहेर बॅनर लावलेला आहे, ते बॅनर जाता येता रोज वाचा. ते 3 महिन्यात तुम्हाला ते पाठच झालं पाहिजे. जर कोणी तुम्हाला विचारलं सांगा 37 बोधिपाक्षीय धम्म, असं झोपेतही विचारलं ना तुम्हाला सांगता आला पाहिजे की 37 बोधिपाक्षीय अंग कोणते आहेत. तर बुद्ध म्हणतात चत्तारो सतिपठ्ठाना, 4 स्मृती प्रस्थान. त्यानंतर चत्तारो सम्मपधाना, चत्तारो म्हणजे 4, 4 सम्यक प्रधान. पुढे म्हणतात चत्तारो इद्धिपादा, 4 प्रकारचे वृद्धिपाद. पंचे इंद्रियानी, 5 प्रकारचे इंद्रिय. आता हे इंद्रिय कोणते कोणते आहेत ते सगळं तुम्हाला नंतर सांगण्यात येईल. पंचे इंद्रियानी, 5 इंद्रिय. पंचबलानी, 5 प्रकारचे बल. सत्त बोजांग, सत्त म्हणजे 7 प्रकारचे बोजांग म्हणजे 7 प्रकारचे बोधीचे अंग. आणि आर्य अष्टांगिक मग्गो अथी, आर्य अष्टांगिक मार्ग हे आहेत. किती झाले? 37. चत्तारो सतिपठ्ठाना, 4 स्मृती प्रस्थान, 4 सम्यक प्रधान, 4 वृद्धिपाद, त्यानंतर 5 इंद्रिय, 5 बल, सत्त बोजांग आणि शेवटी आहे आर्य अष्टांगिक मग्ग, आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजे 8. असे एकूण 37 प्रकारचे हे बोधीचे अंग आहेत. यालाच म्हणतात बोधिपाक्षीय धम्म. समजलं? ह्या 37 तत्वांनाच बोधिपाक्षीय धम्म असं म्हणतात. तर हे बोधिपाक्षीय धम्म एवढं महत्त्वाचं आहे की या बोधीच्या अंगाला भावना केल्याशिवाय, चिंतन केल्याशिवाय, चांगल्या प्रकारे साधुकं चांगल्या प्रकारे आत्मसात केल्याशिवाय एक धम्म अनुयायी कधी दुःखमुक्त होऊ शकत नाही. एक बोधिसत्व बुद्ध होऊ शकत नाही. त्याला या 37 बोधी अंगांचा अभ्यास करावाच लागणार आहे. शेवटी भगवान बुद्ध म्हणाले ना, भगवान बुद्ध स्वतः म्हणतात काय की मी ज्या ज्या तत्वांचा उपदेश तुम्हाला मागच्या 45 वर्षांमध्ये केला त्या सर्व तत्वांचं चांगल्या प्रकारे आचरण करा, स्वतःचं मंगल करण्यासाठी, इतरांचं मंगल करण्यासाठी. तर कोणते तत्व आहेत? ते हे तत्व आहेत बघा. या 37 तत्वांचा अभ्यास करूनच एक बोधिसत्व बुद्धत्व अवस्था प्राप्त करत असतो. एवढं महत्त्वपूर्ण हे 37 बोधिपाक्षीय धम्म आहे बघा. हे प्रवेशद्वार आहे, बुद्धत्व प्राप्त करण्याचे प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारातूनच एक बोधिसत्व आपल्या पारमिता पूर्ण करतो. जर या 37 बोधिपाक्षीय अंगाला त्या बोधिसत्वाने ग्रहण केले नाही, त्याची भावना केली नाही, तर तो 10 पारमितासुद्धा पूर्ण करू शकत नाही. आणि 10 पारमिता पूर्णच केल्या नाही तर बुद्धाची अवस्था कशी प्राप्त करणार? म्हणून 37 बोधिपाक्षीय धम्माचं खूप चांगल्या प्रकारे आपण सर्वांनी अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. काही काही तत्त्व सोपी आहेत, जसं आर्य अष्टांगिक मग्गो सोपं आहे. कित्येक वेळा आपण पुस्तकामध्ये वाचलं आहे की नाही, पाठ काही काही लोकांना पाठही आहे. परंतु काही तत्त्व वाचायला, सांगायला
सोपे आहेत, पण समजायला फार अवघड आहे, फार कठीण आहे. हे चत्तारो सती पठाना जे आहे ना, 4 स्मृती प्रस्थान, जे लोक ध्यान वगैरे करतात, विपश्यना करतात, तर आनापाना सती झाल्यानंतर ज्याला जे रिअल विपश्यना आहे, जे रिअल ध्यान आहे, त्याच्यामध्ये हे 4 स्मृती प्रस्थान शिकवले जातात. कायानुपස්සना, या शरीराची पස්සना करावी लागते. आता हे सगळं डिटेलमध्ये तुम्हाला मी नंतर हळूहळू एक एक तत्त्व सांगणारच आहे. ते जे शॉर्टमध्ये तुम्हाला समजावं म्हणून हे सगळं सांगत आहो. ह्या कायाची पස්සना करावी लागते. कायानुपස්සना, कायाची पස්සना, कायाला बघा. तुम्ही झोपेतून, सकाळी झोपेतून उठल्यानंतर जसं आरशाच्या समोर उभं राहून स्वतःला पाहता ना, हां चांगले डोळे माझे, केस, अरे केस बिगल करा बरोबर, हां नाक पण चांगलं आहे, तोंड पण चांगलं आहे, असं जसं आपण आरशामध्ये स्वतःला पाहतो त्याला कायानुपස්සना म्हणत नाही, त्याला सौंदर्यपස්සना म्हणतात, की सौंदर्य बरोबर राहिलं पाहिजे. भगवान बुद्धांनी हे नाही सांगितलेलं आहे. प्रस्थान प्रतिष्ठापित व्हायचं आहे. काय तर कायाला बघितल्याबरोबर, अरे ही काया जी आहे, ही काया अनित्य आहे, हे डोळे अनित्य आहे, अरे केस अनित्य आहेत, नाक तोंड हे सगळं अनित्य आहे, याच्यामध्ये आत्मा नाही आहे, आणि याच्यामध्ये 32 प्रकारचे नाशिवंत घटक आहेत, सगळं घाणीचं घर आहे. अशा प्रकार प्रस्थान करावे लागते, प्रतिष्ठापित व्हावं लागते. हे सगळं या चत्तारो सती पठाणामध्ये आपल्याला कायानुपस्थानामध्ये शिकवले जातात. कायानुपस्थना, त्या कायावरती होणाऱ्या वेदनानुपस्थना, डोळ्याला दृश्याची वेदना होते, नाकाला गंधाची वेदना होते, कानाला शब्दांची वेदना होते, या जिभेला चवीची वेदना होते, शरीराला शरीर स्पर्श झाला त्या स्पर्शाची वेदना होते, मनाचे विविध संस्कार उत्पन्न होतात त्या संस्काराची वेदना होते. ह्या ज्या वेदना आहेत, या वेदना किंवा संवेदना त्याला जाणणं, याला म्हणतात वेदनानुपස්සना. ते ध्यानामध्ये शिकवल्या जातात. चित्तानुपස්සना, चित्त जे आहे आपलं, या चित्ताला जाणावं लागतं की चित्त कसं उत्पन्न होते. रागाचं चित्त, द्वेषाचं चित्त, मोहाचं चित्त, दुर्भावनेचं चित्त, हे कसं उत्पन्न होते, कसं कार्य करते, ती चित्तानुपස්සना शिकवल्या जाते. कारण 4थी पස්සना आहे धर्मानुपස්සना. धर्म म्हणजे काय, ते हिंदू, मुस्लिम, सिख हा धर्म नाही आहे. धर्म जे आहे, धर्म म्हणजे संस्कार, म्हणजे आपलं शरीर आणि आपलं मन यांच्यामध्ये जे पारस्परिक संबंध आहेत, म्हणजे आपल्या मनाचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो, किंवा शरीराचा मनावर काय परिणाम होतो, आणि एकमेकांच्या परिणामातून जे जे संस्कार उत्पन्न होतात, म्हणजे जे जे धर्म उत्पन्न होतात, त्या धर्माला जाणणं, त्या धर्माला ओळखणं, त्याला म्हणतात धर्मानुपස්සना. हे सगळं सांगायला, ऐकायला खूप सोपं वाटतं, पण तेवढंच कठीण आहे बघा, खूप कठीण आहे. पण एक साधक किंवा एक धम्म अनुयायी, एक साधक या आपल्या ध्यान साधनेतून, विपश्यनेतून या सगळ्या पसनाला प्राप्त करतो, भावना करतो. जसं मला सांगा, काही लोक म्हणतात ना, मला 4 आर्य सत्य समजली म्हणतात. दुःख समुदाय, दुःख निरोध गायनी पट्टीपदा, मला 4 आर्य सत्य समजली. अरे वा, अरे भगवान बुद्धाला 6 वर्ष लागली 4 आर्य सत्यांचा शोध घेण्यासाठी. भगवान बुद्धांना 6 वर्ष खडतर तपश्चर्या करावी लागली. आपण 10 रुपयाचं एखादं पुस्तक घेतो, पाठ करतो, पाठांतर झालं, वा 4 आर्य सत्य मला समजली. मग सांगा बरं दुःख कुठं आहे त्या पुस्तकामध्ये? 10 रुपयाच्या पुस्तकात दुःख आहे? दुःख आहे कुठं? जाणलं काय आपण? काहीच जाणलं नाही ना. म्हणजे दुःख फक्त त्याला म्हणतो आपण बुद्धिविलास केला किंवा श्रुतमय पद्धतीने आपण जाणलं, पण प्रत्यक्ष दुःख काय आहे हे जर जाणायचं असेल तर ध्यान करावं लागेल. पुस्तकामध्ये नाही आहे 4 आर्य सत्य, किंवा माझ्या या प्रवचनात सुद्धा नाही आहे 4 आर्य सत्य, या प्रवचनात सुद्धा नाही आहे. कुठं आहेत मग हे 4 आर्य सत्य? हे 4 आर्य सत्य या डोक्यापासून पायापर्यंत जी आपली बॉडी आहे, जे शरीर आहे, इथंच आहे, बाहेर नाही आहे. इथंच सगळं काही इथेच आहे. सगळं बाहेर जगतात काहीच नाही आहे. दुःखसुद्धा इथंच आहे या शरीरामध्ये. दुःखाचे कारणंसुद्धा इथेच आहेत. त्याचा निरोध जर करायचा असेल तो सुद्धा इथंच आहे. त्याचा मार्ग जो आहे तो सुद्धा इथंच आहे.
बाहेर कुठेच नाही आहे. आणि हे सगळं जर जाणायचं असेल तर पुस्तक वाचून किंवा फक्त बोलून किंवा वादविवाद करून नाही जाणता येईल. यासाठी ध्यान करावं लागते, मेडिटेशन करावं लागते. जो रियल म्हणजे याला म्हणतो मग रियल बुद्धिझम, प्रत्यक्ष बौद्ध धम्म जो आहे तो ध्यानामध्ये आहे. ध्यानाशिवाय मेडिटेशन केल्याशिवाय प्रत्यक्ष तुम्ही धम्म जाणू शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे जे 37 बोधिपाक्षीय धम्म आहेत हे पुस्तकांमध्ये नाही आहे. हे तर आपण जस्ट म्हणजे काय म्हणतो, मी सांगत आहो, बोलत आहो, तुम्ही ऐकत आहात, समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहात. तर माझ्या प्रवचनात सुद्धा 37 बोधिपाक्षीय धम्म नाही आहेत. ह्यामध्ये श्रुतमय प्रज्ञा आहे. ऐकून ऐकून जे काही म्हणजे तुम्हाला समजतंय श्रुतमय प्रज्ञा तेवढंच आहे. तर आपण थोडंसं बहुत तुम्ही चिंतन करता, भंतेजीने सांगितलं बा काही समजलं नाही, उद्या यूट्यूबला येणारच आहे, तर ऐकून घेऊ, पुन्हा चिंतन करू. तर चिंतन करता करता ती चिंतनमय प्रज्ञा जागृत झाली, चिंतनमय प्रज्ञा जागृत झाली. पण ज्याला प्रत्यक्ष प्रज्ञा म्हणतात, ज्याला प्रत्यक्ष जाणीव होणे म्हणतात, ती भावनामयी प्रज्ञा जागृत केली नाही आपण. जसं एखादा व्यक्ती, तुम्हीच म्हणा, हॉटेलमध्ये जाता, हॉटेलमध्ये गेल्यानंतर टेबलवरती बसता तुम्ही आणि मग इकडे तिकडे पाहता, तर काही लोक मॅगी खात आहेत, काही लोक व्हेज खात आहेत, काही लोक विविध प्रकारचे ॲटम खात आहेत. तर आपण असं हॉटेलच्या आजूबाजूला असं पाहतो, असं अरे वा चांगलं आहे, चांगलं आहे. म्हणजे पाहून, फक्त पाहूनच आपल्याला काय झालं ते जागृत, म्हणजे ते प्रज्ञा जागृत झाली, ज्ञान चांगलं आहे बा, हे चांगलं आहे, चांगलं आहे. त्यानंतर आपण ऑर्डर दिली, तो ऑर्डर घेऊन आला, टेबलवरती ठेवलं आणि मग त्याला पाहिल्यानंतर प्रत्यक्ष जेव्हा तुमच्या डोळ्यासमोर ते आलं, मग तुम्ही चिंतन केलं, अरे वा खूप चांगलं आहे, खूप चांगलं आहे, चिंतन केलं. पण फक्त वाचून म्हणजे ते मेनू कार्ड वाचून त्या पदार्थाची चव तुम्हाला समजत नाही. मेनू कार्ड वाचलं तुम्ही, पदार्थाची चव समजत नाही. तुम्ही तुमच्यासमोर ते पदार्थ घेऊन आले, त्याचा अर्थ तुम्ही वास घेऊ लागले, तरीसुद्धा त्याची चव समजत नाही. पण जेव्हा तो चम्मच तुम्ही त्याच्यामध्ये टाकान, असं उचलायचं आणि तोंडापर्यंत येईल, तरी पण चव समजत नाही. जेव्हा ते त्या जिभेवरती जाईल आणि मग ते जिभेवर जाऊन मग त्याची चव ते मनापर्यंत जाते. म्हणजे मन सांगते, अरे तिखट आहे, गोड आहे, खारट आहे, चांगलं आहे, चांगलं आहे, खा अजून, खा अजून. मन सांगते, त्याला म्हणतात खरी प्रज्ञा. समजलं तुम्हाला? खरी प्रज्ञा जी आहे म्हणजे प्रत्यक्ष अनुभव घेणे, प्रत्यक्ष अनुभव घेणे. म्हणून ही जी प्रत्यक्ष अनुभवाची जी गोष्ट आहे ना, स्वतः बुद्ध पण सांगतात की जर तुम्हाला मी पुस्तक दिलं कसं पोहायचं, तुम्हाला पोहता येते का? काही लोकांना पोहता येत असेल बा, गावाकडे लोक आहेत, आहे की नाही. मी जर तुम्हाला पुस्तक दिलं कसं पोहायचं, मग तुम्ही ते पुस्तक वाचता, मग असे डाय मारायचं, असे हात हलवायचे, तसे हात हलवायचे, म्हणते जी झालं, पूर्ण पुस्तक वाचलं बघा. मी दरवर्षी वाचतो त्याप्रमाणे पूर्ण पुस्तक वाचलं. मग मी म्हणतो चला मारा उडी विहिरीमध्ये. काय होईल मग? अरे खाली काय झालं? अरे पुस्तक तर दिलं होतं. अरे पुस्तकातून जे ज्ञान आपण घेतलं ते फक्त श्रुतमय ज्ञान आहे. ते फक्त काय? श्रुतमय ज्ञान. जे ऐकून वाचून किंवा अशा प्रकारे ऐकून जे ज्ञान आपल्याला मिळालं फक्त श्रुतमय आहे. पण ज्याचं आपण चिंतन करतो, चिंतन करून करून जे आपल्यामध्ये जागृत होते ते चिंतनमय आहे. पण प्रत्यक्ष या 37 बोधिपाक्षीय धम्माचा तर प्रत्यक्ष तुम्हाला अनुभव घ्यायचा आहे, त्याचं चिंतन करायचं आहे, त्याची भावना करायची आहे, तर तुम्हाला ध्यान केल्याशिवाय पर्याय नाही. मेडिटेशन केल्याशिवाय, विपश्यना केल्याशिवाय बिलकुल पर्याय नाही. याला दुसरं कोणतंच ऑप्शन नाही आहे. आम्ही लोकांना नेहमी सांगत असतो की 10 दिवसांचा वेळ काढा. आपल्या आजूबाजूला सेंटर आहेत, इगतपुरीला मेन सेंटर आहे, औरंगाबादच्या आजूबाजूला पण भरपूर काही सेंटर आहेत, पूर्ण भारतभर सेंटर आहेत. तर 10 दिवसांचा वेळ काढा, जा 10 दिवसात शिबिर करा. तर लोकांना असं वाटते ते शिबिर ध्यान वगैरे करणं ते भंतेजीचंच काम आहे, आमचं काम कुठं आहे? ते भंतेजीचंच काम आहे. म्हटलं आमचंच काम आहे, बरोबर आहे, आम्ही तर करतोच. सकाळी उठले की 10 मिनटं ध्यान करतो. पण तुमच्यामागे किती मोठा पसारा आहे, पसारा म्हणावं लागेल ना, दुसरा शब्द गोतावळा. पती पत्नी, आई वडील, मुलं बाळं, घरदार, शेती बाडी, नौकर चाकर, पैसा अदला, सगळं किती मोठा प्रपंच आहे.
किती मोठ्या जबाबदाऱ्या आहेत. मग ह्या सगळ्या प्रपंचाला, या सगळ्या गोतावळ्याला चांगल्या प्रकारे जर तुम्हाला पूर्ण करायचं असेल तर त्यासाठी चांगलं मन पण पाहिजे ना, चांगलं मन पाहिजे ना. आणि हे चांगलं मन कुठं मिळेल? विहारात यावं लागेल, ध्यान साधनाला जावं लागेल. आणि म्हणून 37 बोधिपाक्षीय धम्माला प्रत्यक्ष जाणण्यासाठी आपल्याला ध्यान करणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. तुर्तास या वर्षावासामध्ये हा जो आपण महत्त्वपूर्ण विषय घेतलेला आहे, 37 बोधिपाक्षीय धम्म, म्हणजे बोधिसत्वाचे, बुद्धत्व प्राप्तीचे जे 37 प्रकारचे ध्यानाचे अंग आहेत, त्या सर्व बोधी अंगांचा अभ्यास या वर्षावासाच्या कालावधीमध्ये आपण या ठिकाणी करणार आहोत. तेव्हा या सर्व बोधी अंगांचा अत्यंत बारकाईने अभ्यास करून, त्याचं चिंतन करून, त्याची भावना करून आपण आपल्या वर्षावासामध्ये खूप चांगल्या प्रकारे हा धम्म समजून घेण्याचा प्रयत्न करूया, आचरण करण्याचा प्रयत्न करूया. तेव्हा मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांप्रती पुनश्च एकदा मंगलकामना अर्पण करतो. हे आपल्यातलं ज्ञान वाढावं आणि आपल्या धम्म आचरणामध्ये वृद्धी व्हावी, याकरिता आपण खूप चांगलं धम्माचं आचरण करा, अशा प्रकारची मंगलकामना आणि आशा आपल्या सर्वांप्रती मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आजची ही धम्मदेशना तथागतांच्या आशीर्वाद गाथेने या ठिकाणी समाप्त करतो. अभिवादनशीलिस नित्यं वड्ढापचायिनो चत्तारो धम्मा वड्ढन्ति आयुवन्नो सुखं बल.